आता चित्रपटाचं निमित्त या निमित्तानं प्रमोशन करत असताना काय वाटतं? दोघी एका कामासाठी जाताय सगळीकडे आणि एक काम केलेलं आहे दोघींनी एकत्र. खूपच मजा वाटते. याचं कारण म्हणजे म्हणजे कित्येकदा आम्हाला लोकांनी सुद्धा हे सांगितलं, की तुम्ही दोघी मिळून काहीतरी छान एकत्र आणा ना. मग अर्थात स्क्रीन शेअर करणं पॉसिबल नाही झालंय. पण एका वेगळ्या रूपामध्ये गौतमी दिसते. म्हणजे गौतमीने कॅमिओ केला ऑब्व्हियसली. गौतमीचा प्रेझेन्स आहे सिनेमामध्ये ऑब्व्हियसली. पण गौतमीनी गीतलेखन हा एक प्रवास मनाचे श्लोक बरोबर सुरू केला. अच्छा. तर त्यामुळे त्यामुळे मला खूप जास्त आनंद होतोय. मी गौतू चांगलं लिहिते. अ, ती खूप लहानपणापासून लिहीत आलेली आहे. म्हणजे तिची 6वीतली वगैरे आयुष्याची पानं उलटत एक माणूस चालला होता वगैरे अशा कविता आम्ही आम्ही अच्छा. चकणे व्हायचो, की हे काय लिहितेय ती या वयामध्ये वगैरे. अच्छा. पण तेव्हापासून गौतमी लिहितीये आणि आता फायनली तिचं नाव मोठ्या पडद्यावरती गीतलेखन किंवा लिरिसिस्ट म्हणून लागणार आहे. याचं मला मोठी बहीण म्हणून फार, फार, फार कौतुक आहे. हो.